नमस्कार. वाइल्डर रोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे, जिथे वन्यजीवांची भेट होते अद्भुत लोकांची. मी तुमची होस्ट सुहानी आणि आजच्या या पहिल्या एपिसोडसाठी माझ्यासोबत आहेत एक अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व, गिरिजा देसाई पाटील मॅम. त्या रत्नागिरीच्या वन अधिकारी आहेत, तसेच त्या आंतरराष्ट्रीय एअर पिस्तूल नेमबाज देखील आहेत. त्यांना 2004 मध्ये दिल्लीमध्ये तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री सुनील दत्त यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आणि नुकतंच 2023 मध्ये त्यांना तेजस्वी पुरस्कार देखील प्राप्त झाला. त्या केवळ एक प्रेरणादायी वन अधिकारीच नाही, तर एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. हे आपल्याला आता कळालंच आहे. वन अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ते आपल्या जंगलाचं संरक्षण करतात, शिकारीला आळा घालतात, मानव वन्यजीव संघर्ष हाताळतात आणि पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी अहोरात्र झटतात. माझ्यासाठी ही विशेष आनंदाची गोष्ट आहे की जेव्हा त्यांनी वनसेवेत प्रवेश केला तेव्हा या क्षेत्रात फारशा महिला नव्हत्या, पण त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि अनेक तरुणींना प्रेरणा दिली. हा वाइल्डरहूडचा पहिलाच एपिसोड आहे आणि तुमच्यासारख्या एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानते. तुमच्या अमूल्य वेळेसाठी मनपूर्वक धन्यवाद मॅम. चला मग आपण सुरू करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही बॅचलर्स इन बॉटनी केलं आहे. तुम्हाला वन्यजीवांची आणि जंगलाची आवड पहिल्यापासूनच होती का यामागे कोणता ठराविक क्षण किंवा कारण होतं? पहिल्यापासूनच म्हटलं तर माझे वडील नरेंद्र देसाई हे जिल्हा क्रीडा अधिकारी होते आणि ते मला कायम लहानपणापासूनच जंगल भ्रमंती, वनभ्रमंती, ट्रेकिंग्सला विविध ठिकाणी एक्सप्लोर करायला स्वतःबरोबर घेऊन जायचे. त्याच्यामुळे मला लहानपणापासूनच फॉरेस्ट्रीची आवड होती आणि ती कालांतराने मी BSc बॉटनी केल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट डेव्हलप झाला. मला आत्ताच लक्षात आलं की तुमचं नाव गिरिजा देसाई पाटील असं आहे, तर ह्यामागे काय कारण आहे? गिरिजा देसाई पाटील म्हणजे गिरिजा नरेंद्र देसाई हे माझं पूर्वाश्रमीचं नाव आहे आणि गिरिजा संदीप पाटील हे माझं लग्नानंतरचं नाव आहे. आणि मी दोन्हीही आडनावं यासाठी यूज करते की मी एक मुलगी आहे आणि आपल्या समाजामध्ये पूर्वापार परंपरेने मुलीचं लग्न झालं तर नवऱ्याचं नाव लावायचं अशी एक परंपरा आहे. पण मला असं वाटतं की माझ्या या सगळ्या करिअरच्या डेव्हलपमेंटमध्ये माझ्या वडिलांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे आणि आय वॉन्ट हिम टू बी अ प्राऊड फादर आणि दॅट इज द रिझन की मला असं वाटतं मी वडिलांचं नाव कायम म्हणून देसाई या नावाने का नाव असेल तर माझ्या वडिलांना आता ते नाही आहेत, ते वारलेत, तर म्हणून गिरिजा देसाई या नावाने त्यांची आठवण तरी राहावी म्हणून मी देसाई सुद्धा लावते नाव आणि पाटील पण यूज करते, कारण माझ्या मिस्टरांचं नाव संदीप पाटील आहे आणि माझ्या मिस्टरांना याबाबत काहीच ऑब्जेक्शन नाही आहे. त्यांना नक्कीच तुमचं खूप प्राऊड वाटत असेल. माझा दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही वनसेवेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा या क्षेत्रात फारशा महिलांचा सहभाग नव्हता आणि तुम्ही लग्नानंतर वन अधिकारी झालात. तुम्ही हे करिअर कधी आणि कसे निवडले? लग्नानंतरच झाले. ऍक्च्युली माझं लग्न 2007 साली झालं आणि हे माझं सिलेक्शन 2012च्या बॅचचं आहे आणि लग्नानंतर 5 वर्ष मी प्रिपरेशन करत होते. आता ऍक्च्युली बेसिकली मला MPSC मधून DYSP होण्याची खूप इच्छा होती आणि तसं मी सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्सची तयारी देखील केली होती आणि त्यामध्ये माझी इलिजिबिलिटी सायन्स ग्रॅज्युएट असल्यामुळे मी महाराष्ट्र वनसेवेच्या ह्याच्यासाठी सुद्धा इलिजिबल होते अँड बिकॉज ऑफ दॅट मी या सगळ्या दोन्ही एक्झाम्स दिल्या आणि या सगळ्या प्रवासामध्ये असं झालं की लग्नानंतरचं जे प्रिपरेशन आहे, मुलगा झाला होता मला, ते सांभाळून मग ही सगळी तयारी करायची, म्हणजे इट इज अ फॅमिली एफर्ट. मग त्यामध्ये माझ्या मुलाचा सांभाळ माझ्या आईने देखील केला, माझ्या सासूबाईंनी देखील केला. माझ्या अभ्यासाबद्दल मला सतत मोटिवेट करणे हे माझ्या मिस्टरांनी खूप केलं आणि बोथ फॅमिली एफर्ट्समुळं मी आज या पोझिशनला आली. हो. आणि तुमच्या परीक्षेच्या तयारीबद्दल आम्हाला अजून सांगाल का? माझ्या परीक्षेची तयारी म्हणजे आता जनरली मी
फ्रँकलीच सांगते की स्टुडंट्सना हा गैरसमज आहे की रोजचा एमपीएससी करायची आहे, युपीएससी करायची आहे म्हणून. आता मी तर एमपीएससीतून क्लास 1 सर्व्हिसेसमध्ये पास झाले. तर रोजचा 10 तास अभ्यास करावा लागतो, 12 तास 16 तास अभ्यास करावा लागतो. तर मी सर्व विद्यार्थ्यांना किंवा जे कोणी एमपीएससी करून क्लास 1 पोस्टचा अचीव्ह करू इच्छितात तेव्हा सगळ्यांना सांगते, असं कुठलंही रॉकेट सायन्स नाहीये आणि अशी ह्युमन कपॅसिटीज कुठली नाहीये मला असं वाटते की दिवसभरात आपण 16 तास अभ्यास करू शकतो. मिनिमम आपल्याला 8 तासाची झोप ही लागतेच. आपले डोमेस्टिक वर्क्स आणि खाण्यापिण्यासाठी मिनिमम 4 आवर्स दिवसभरातले जातातच. तर त्याच्यामुळे लेट्स बी व्हेरी प्रॅक्टिकल. मी स्वतः वैयक्तिक फक्त क्वालिटी टाइम 4 to 5 आवर्सचाच अभ्यास केला. पण जे 4 ते 5 तास मी अभ्यास केला तो एकदम कन्सिस्टंट अभ्यास होता, तो क्वालिटी स्टडी होता, तो फोकस्ड होता, सिलेबस ओरिएंटेड, आणि प्लस माझा रिव्हिजनवर जास्त भर होता. अशा पद्धतीने, आणि रिडिंग वास्ट होतं माझं, आणि लिखाणाची सवय सुद्धा मी लहानपणापासूनच विथ गुड हँडरायटिंग ठेवली होती. तर दीज वर ऑल द रिझन्स की जे क्युम्युलेटिव्हली तुमच्या एमपीएससीच्या तयारीमध्ये तुम्हाला कामी येतात. त्याच्यामुळे ही तयारी जी आहे, मी सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगेन की फार काही जास्त तुम्हाला 10, 12, 16 तास अभ्यास करावा लागत नाही. पण जितका काही तुम्ही कराल 4-5 तास, तो क्वालिटी टाइम आणि क्वालिटी स्टडी केला तर नक्की तुमचं यश तुमचंच आहे. हो. तुमच्या फॉरेस्ट सर्व्हिसच्या प्रशिक्षणात तुम्हाला काय काय अनुभव आले आणि त्या काळात शिकलेल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? यात मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस हे एकमेव महाराष्ट्रातलं फॉरेस्ट सर्व्हिस अशी आहे की ज्याचं ट्रेनिंग हे रेंज फॉरेस्ट ऑफिसर्सचं सुद्धा आणि असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ACFचं ट्रेनिंग सुद्धा हे बाहेरच्या स्टेटमध्ये सेंट्रल फॉरेस्ट अकॅडमीजमध्ये होतं. माझं ट्रेनिंग देहरादूनला झालं, कॅसफॉस देहरादूनला, आणि ते ट्रेनिंग इतकं उत्तम ट्रेनिंग होतं की 2 वर्षाचं ट्रेनिंग होतं, आणि ज्याच्यामध्ये आम्हाला 5 वेगवेगळ्या टूर्स होत्या 1 महिन्याच्या. म्हणजे नॉर्थ इंडिया, साऊथ, ईस्ट, वेस्ट अँड सेंट्रल इंडिया अशा 1 महिन्याच्या पूर्ण 5 टूर्स होत्या, ज्याच्यामध्ये आमचं पूर्ण देशाची भ्रमंती झाली. आणि देशाची इतकं युनिक होतं ते की त्या देशाच्या म्हणजे पूर्ण त्या टूर्समध्ये, त्या टूर प्रोग्राम्समध्ये आम्हाला असे टुरिस्ट पॉइंट्स दाखवले गेले नाहीत, तर आम्हाला प्रत्येक रिजनचे म्हणजे नॉर्थ मधले सगळे फॉरेस्ट कोर पॉइंट्स दाखवले गेले. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून जी मॅनेजमेंट नॉर्थमध्ये चालते तर ते नॉर्थ इंडिया टूरला सांगितलं गेलं. साऊथ, ईस्ट, वेस्ट प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणाचे आम्हाला मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस शिकवल्या गेल्या. असं हे एक युनिक प्रकारचं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ट्रेनिंग आहे, आणि वन ऑफ दी बेस्ट ट्रेनिंग की ज्याच्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तुमचं ओव्हरऑल आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन, कॉन्झर्वेशनसाठी काय केलं पाहिजे, हा सगळा दृष्टिकोनच तुमचा बदलून जातो. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा सर्व्हिसेसमध्ये येता, सर्व्हिसेसमध्ये जॉईन होता, तर हे 2 वर्ष तुमच्या पुढच्या 30 वर्षाच्या सर्व्हिससाठी खूप सफिशियंट आहेत की तुम्हाला एक्झॅक्टली काय मॅनेजमेंट करायची आणि काय कॉन्झर्वेशन मेथड्स अचीव्ह करायचे. तुम्ही आता म्हटला की आयुष्याकडे बघण्याचा आणि नेचरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मग असं काय बदललं तुमचं बघण्याचा दृष्टिकोन? आता आय विल टेल यू की बेसिकली मी पश्चिम महाराष्ट्रात जन्म घेतलेली मुलगी आहे. इथं आपला पाण्याचा प्रदेश आहे, आणि आपण एका लक्झरियस फॅमिलीमध्ये जेव्हा जन्मतो ना तेव्हा आपले बेसिक्स असे असतात ना की मला आयफोन पाहिजे, मला एसी पाहिजे, झोपल्याशिवाय म्हणजे त्याच्याशिवाय झोप लागत नाही, गिझर असल्याशिवाय आपण आंघोळ करत नाही, आपल्याला सिडॅन नाही, आपल्याला SUV कार पाहिजे. हे आपण एका वेगळ्या फ्लाईटमध्ये आयुष्य जगत असतो. आणि जेव्हा तुम्ही फॉरेस्ट्रीमध्ये, जेव्हा मी वेन आय सॉ दॅट आदिवासी विलेज की जिथं त्या एका बिचाऱ्या आदिवासीच्या घरी जेव्हा आम्ही बघितलं की ते पालाची झोपडी आणि त्याच्यात शेणानं सारवलेलं त्याचं फ्लोरिंग, आणि एक आपल्या 2000 रुपयेमध्ये त्याचा अख्खा संसार बसेल अशी 4 भांडी, थोडं फ्युएलवूड आणि हाताने विणलेला बाज, आणि एवढ्यामध्ये तो आदिवासी अतिशय खुश आहे, तो त्याच्या फॅमिलीमध्ये हॅप्पी आहे. हे सगळं बघून माझ्यामध्ये एक प्रकारची एनलाइटनमेंट झाली की आपल्याला या सगळ्या गोष्टींची आवश्यकताच नाहीये टू बी हॅपी. आपण आपल्या लाईफची युटिलिटी व्हॅल्यू चेक केली पाहिजे की आपण
नेचरसाठी काय युटिलिटी ठेवतो आणि नेचरकडून आपल्याला काय मिळतं. नेचर एक्सप्लोअर करायचं म्हणजे तुम्ही आयुष्यभरात 5-10 वेळा वेगवेगळ्या गाड्या विकत घ्यायच्या, म्हणजे तुम्ही सगळं कॉन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून काय करता. तर तुम्ही जे रिसोर्सेस वापरता ते रिसोर्सेस जितके कमी आपण वापरू तितका आपला टुवर्ड्स नेचर आपला फुटफॉल किती आहे. यु नो द रिसोर्सेस विच वी यूज, जितका मिनिमम रिसोर्सेस आपण यूज करणार तितकं आपण मॅक्सिमम नेचर कॉन्झर्वेशन करणार. हा दृष्टिकोन जो आहे तो मला ट्रेनिंगमध्ये मिळाला. धाडस आणि शौर्य हे नेहमी पुरुषांशी असोसिएट केलं जात आहे आणि महिलांकडून टिमिडनेस आणि दुर्लभतेचा अपेक्षा केलं जाते. पण 2019 मध्ये जेव्हा एक बिबट्या कोरम मॉलच्या तळघरात शिरला तेव्हा तुम्ही त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालात. अशा धोकादायक परिस्थितीमध्येही तुम्ही खूप शौर्य दाखवले. त्या घटनेबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. खूप चांगला क्वेश्चन आहे हा सुहानी. कारण कोरम मॉलमध्ये खरोखरच लेपर्ड आला होता आणि तेव्हा आम्हाला कंट्रोल रूमला ठाणे डिव्हिजनला मी पोस्टेड होते ॲज अ असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, ACF होते. आणि आम्हाला कंट्रोल रूमला मेसेज आला की कोरम मॉलमध्ये बिबट्या आहे. आता आमच्या कंट्रोल रूमपासून कोरम मॉल हा 20 मिनिटाच्या अंतरावर होता. इमिजिएट आमची रेस्क्यू टीम तिथे तयार झाली आणि आम्ही सगळ्या रेस्क्यूच्या साहित्यानिशी 20व्या मिनिटाला आम्ही कोरम मॉलमध्ये हजर होतो. आता आमच्याच संलग्न असलेलं संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे, तर SGNPची सुद्धा एक रेस्क्यू टीम आहे. तर त्या रेस्क्यू टीमला सुद्धा आम्ही तिथं बोलवलं. ती सुद्धा रेस्क्यू टीम विदिन हाफ एन आवर तिथे आली. आणि नेमकं असं घडलं होतं की मीडिया इतकी होती, भयंकर प्रमाणात पब्लिक आणि मीडिया तिथं होतं. आणि हा लेपर्ड जो आहे तो मॉल अख्खा फिरून, म्हणजे मॉलच्या एस्केलेटर्सवरून वगैरे उतरून पूर्ण मॉलमध्ये वो टहलके तर तो असा, म्हणजे एखादा माणूस कसं टहलतं ना असं, तसे ते पहाटेचे इमेजेस होते त्याचे. आणि तो पंप हाऊसमध्ये जाऊन कन्फाईन झाला होता आणि त्या पंप हाऊसमध्ये तो आरामात बसला होता. आणि जेव्हा आम्ही ती पाहणी केली तर पंप हाऊसमध्ये आम्ही बघितलं की तो आहे तिथे आणि तो निवांत तिथं झोपला पण होता. मग आता त्याला रेस्क्यू करायचं म्हटलं तर कुठून तरी डार्टिंग करायला त्याला स्कोप पाहिजे, कारण का आमच्याकडे ट्रँक्विलायझेशन गन्स असतात. त्याच्यामध्ये ट्रँक्विलाइज करण्याचं मेडिसिन असतं एका सिरिंजमध्ये. त्याच्यात झायलझिन आणि केटामाइनचा एक रेशो असतो. तर त्याच्यामुळे काय होतं की तो बिबट्या सिडेट होतो आणि सिडेट काही ठराविक एक अर्धा तास, पाऊण तास या कालावधीसाठी सिडेट होतो आणि तेवढ्यात त्याला आम्हाला रेस्क्यू करायचं असतं. तर फॉर दॅट पर्पज आमचे संजय गांधी नॅशनल पार्कची जी टीम होती त्यात एक आमचे वाईल्ड लाईफ वेटरनेरियन डॉक्टर पेठे, ही इज अ एक्सपर्ट ट्रँक्विलायझर. तर त्याच्यात म्हणजे ट्रँक्विलाइज चांगलं अगदी करतात. तर आम्ही वी वर फाइंडिंग आउट अ लोकेशन की कुठल्या लोकेशनमधून आम्हाला वी वुड गेट द राईट डायरेक्शन टू डार्ट हिम. तर मुळात पंप हाऊसला कुठंही एकही खिडकी नव्हती की आम्ही त्याला डार्ट करू शकतो. मग खूप वेळ स्ट्रगल केल्यानंतर आम्हाला हे लक्षात आलं. मग आम्ही भिंत फोडली एका बाजूने आणि त्या भिंतीचे विटा वगैरे काढल्या 4-5 आणि तिथून आम्ही ते लोकेट केलं ट्रँक्युलायझिंग गन आणि मग त्याला आम्ही डार्टिंग केलं त्या लेपर्डला. पण तो लेपर्ड आम्हाला तेव्हा डार्टिंग पोझिशन पण देत नव्हता. नंतर तो इतका मुव्हमेंट करत होता तर एव्हरी टाइम आपण किती भिंती फोडणार हा पण एक प्रश्न होता. आणि अशा 2-3 ठिकाणी आम्ही तयारी करून मग आम्हाला वी गॉट द एक्झॅक्ट लोकेशन टू डार्ट दॅट लेपर्ड. आणि मग डार्टिंग झाल्यानंतर तो सिडेट झाल्याला कन्फर्म झाल्यानंतर आम्ही त्याला तिथून रेस्क्यू केलं आणि आमच्या रेस्क्यू सेंटरवर जाऊन ट्रीट केलं. तो जेव्हा मेडिकली फिट होता तर त्याला निसर्गमुक्त केलं. तर हा मॉलमधला एक खूप वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण मुंबई इज डेन्सली, ठाणे इज डेन्सली पॉप्युलेटेड आणि अशा डेन्स पॉप्युलेशनमध्ये जेव्हा असे शेड्यूल 1चे वाईल्ड ॲनिमल्स येतात, असे बिग कॅट्स येतात, तर तेव्हा एक प्रकारचं फ्युरियस वातावरण झालेलं असतं, खूप पब्लिक आलेलं असतं, खूप मीडिया असते आणि हे सगळं हँडल करून तुम्हाला ते रेस्क्यू ऑपरेशन पण व्यवस्थित करायचं असतं. तर अशा पद्धतीने दॅट वॉज अ सक्सेसफुल रेस्क्यू ऑपरेशन. तुम्ही तिथली मीडिया वगैरे कसं हँडल केलं? मग मीडिया मी नक्की सांगेन की
तिथली ठाणे मुंबईमधली जी मीडिया आहे ती अतिशय वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातनं खूप सेन्सिटिव्ह अशी मीडिया आहे आणि सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि त्या रिजनमध्ये टुवर्ड्स वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सेन्सिटायझेशन एक्सलंट आहे आणि त्यामुळे मीडिया पीपल दे ऑलवेज कोऑपरेट. कारण का त्यांना हे माहीत असतं की वनविभाग काय चॅलेंजेस फेस करतं रेस्क्यूच्या वेळेस. तर माझा तर त्यांच्या मीडियाच्या बाबतीत पॉझिटिव्हच माझा रिस्पॉन्स कायमच आहे. आता तुम्ही सांगितलं की ते पंप हाऊसला खिडक्या नव्हता, मग तो बिबट्या हात कसं गेला असेल? तो एका बाजूने गेला. बरं. म्हणजे पंप हाऊसला जी एका बाजूने एंट्री होती ना, तो एंट्री म्हणजे एखादा जिना असतो आपला माहितीये, आणि जिन्याच्या बाजूने फक्त एकच तशा टाईपचं ते एकच इनवर्ड एंट्री होती. त्याच्यामुळे ते त्या एकाच एंट्री मधून तो आत गेला होता आणि नंतर त्या एंट्री मधून आत जाऊन त्याला डार्टिंग करणं म्हणजे ती लाईफ रिस्क होती, कारण तो अटॅक करू शकत होता आमच्या टीमवर. दॅट वॉज द रिझन की वी वर फाइंडिंग अ डिफरंट पोझिशन टू डार्ट हिम. तुम्हाला अशीच अजून कोणती घटना आठवते का? हो, अशा घटना भरपूर आहेत जे मोर दॅन 25 to 30 असतील. पण एक सगळ्यात फ्युरियस आणि सगळ्यात रिस्की अशी रेस्क्यू ऑपरेशन होतं जे कल्याणमधलं होतं. आणि कल्याणमध्ये एका डेन्सली पॉप्युलेटेड सोसायटीमध्ये, म्हणजे जिथे आजूबाजूला सगळे बिल्डिंग आणि टॉवर्सच आहेत आणि कमर्शियल एरिया आहे, अशा ठिकाणी लेपर्ड तिथे त्या बिल्डिंगमध्ये आला होता. आता तो कसा आला हा खूप मोठा संशोधनाचा भाग आहे. म्हणजे आम्हाला पण हा मोठा प्रश्न आहे की तिथे लेपर्ड आला कसा. आणि तिथं काय झालं, त्या बिल्डिंगला ए आणि बी विंग असे 2 विंग्स होते आणि ती बिल्डिंग जुनी होती, एक 50 ते 60 वर्ष जुनी बिल्डिंग होती. आणि हा लेपर्ड आणि त्याला त्या बिल्डिंगच्या ए टू बी विंगला जायला वरचे जे रूट होता ना, त्याच्या टेरेसवरचे दरवाजे हे तुटलेले होते. त्याच्यामुळे तो ए विंग मध्ये फिरत होता, ए विंग मधून बी विंग मध्ये जायचा, असं तो पूर्ण सर्क्युलर मोडमध्ये तो त्या बिल्डिंगमध्ये फिरत होता. जेव्हा आमची रेस्क्यू टीम तिथे पोहोचली तर ॲट दॅट टाइम असं झालं होतं की त्यांच्या बिल्डिंगच्या फ्लॅट ओनर्सचे व्हॉट्सॲप ग्रुप होता आणि त्यांनी सगळ्यांना हे कळवलं होतं की कुणीही बाहेर यायचं नाहीये. प्लस आम्ही त्यांना मोठे अनाउन्समेंट्स करत होतो की कुणीही बाहेर यायचं नाहीये, लेपर्ड रेस्क्यूसाठी रेस्क्यू टीम सज्ज झालेली आहे. इन द मीन वाईल फर्स्ट फ्लोअरवर काय झालं की एक रिटायर्ड नेव्ही ऑफिसर होते की जे 85 इयर्स ओल्ड होते आणि ते एकटेच राहायचे आणि ते व्हॉट्सॲप आणि हे काही वापरत नव्हते. त्याच्यामुळे त्यांना अजिबात माहित नव्हतं की बिल्डिंगमध्ये लेपर्ड आलेला आहे. आणि ते रेग्युलर टाइमला 11:30 वाजता नाश्ता करायला की जेवण करायला तिथून उतरायचे, तसं त्यांनी दार उघडलं आणि त्यांनी दार उघडल्यानंतर त्या लेपर्डनी त्यांना अटॅक केला. मग अशा वेळेस आमचं सिच्युएशन इतकं डिफिकल्ट झालं होतं की आम्हाला फर्स्टली त्या वृद्ध काकांना आम्हाला त्यांना पहिला हे करावं लागलं, रेस्क्यू करावं लागलं. तर लेपर्डनी त्यांच्या म्हणजे दंडावर, पाठीवर वगैरे असे पंजे मारले होते. तर ॲट दॅट टाइम आणि तशा त्या लाईव्ह सिच्युएशनमध्ये जेव्हा ते फर्स्ट फ्लोअरला रक्तबंबाळ होते, मग आमची रेस्क्यू टीम शिडी वगैरे टाकून पहिला त्यांना आम्ही फर्स्ट फ्लोअरवरून खाली उतरवलं. इन द मीन वाईल हा लेपर्ड त्या बिल्डिंगच्या मधल्या फ्लोअर्सवरून वरून खाली बघायचा, असा फर्स्ट ए विंग टू बी विंग, बी विंग टू ए विंग असं जायचा. वी वर नॉट गेटिंग द लोकेशन ॲट ऑल. असं हे दिवसभर चाललं. इन द मीन वाईल MACBनी दुपारी 12:30-1 वाजता लाईट कट केली. लाईट कट केल्यामुळे बिल्डिंगच्या मधल्या कॉरिडॉर्समध्ये अंधार झाला. म्हणजे इट वॉज सो चॅलेंजिंग फॉर अस. फायनली संध्याकाळी 5:30-5:45 दरम्यान त्याचं डार्टिंग सक्सेसफुल झालं आणि त्याला आम्ही व्यवस्थित ट्रँक्विलाइज करून तिथून रेस्क्यू करू शकलो. हे खूपच म्हणजे करेज लागतं हे सगळं करायला. अजून एक असं रेस्क्यू ऑपरेशन तुम्हाला आठवते का? ते आम्हाला ऐकायला आवडेल. अजून एक रेस्क्यू ऑपरेशन, दॅट इज अ बिग स्टोरी ॲक्च्युली. संजय गांधी नॅशनल पार्क हा जो आहे त्यालाच लागून आरे फिल्म सिटी म्हणजे आरे मिल्क कॉलनी आहे आणि फिल्म सिटी हा एक पार्ट आहे. तर फिल्म सिटी आणि आरे मिल्क कॉलनी इथे व्हेजिटेशन जरी फॉरेस्ट लाईक असेल तरी ते संजय गांधी नॅशनल पार्कचा पार्ट नाही आहे, पण ॲडजॉइनिंग टू संजय गांधी नॅशनल पार्क असं आहे. आणि इथं काय आहे की इथे सुद्धा लेपर्ड्सचं अस्तित्व खूप प्रमाणात आहे. आणि एकदा काय झालं की अचानकपणे 8-8 दिवसाच्या गॅपवरती तिथल्या आरे मिल्क कॉलनीमध्ये जवळपास 27 हॅमलेट्स आहेत.
आणि त्या हॅमलेट्समध्ये तिथे पॉप्युलेशन्स म्हणजे राहतात. तर तिथे काय झालं की प्रत्येक 7-8 दिवसाला अटॅक्सचं आम्हाला हे यायची इन्फॉर्मेशन द्यायची. मग एका 4 वर्षाच्या मुलाला लेपर्डने अटॅक केला होता, गार्बेज डंपपर्यंत नेलं होतं खेचत. एका टीव्हीवर तुम्ही बघितलं असेल, एका वृद्ध महिलेला रात्री 9:30 वाजता जेवून बाहेर येऊन बसल्यानंतर लेपर्डने अटॅक केला. एका मुलीला बसमधून उतरल्यानंतर संध्याकाळी 7:30-8:15 दरम्यान तिच्या अंगावरती अटॅक केला. असं हे क्लोज 4-5 दिवसाच्या अंतरावरती अटॅक्स होत होते. आणि यामध्ये काय झालं होतं की T-33 आणि T-34 अशा ह्या 2 लेपर्ड्स होते. त्यातली T-33 मुळे हा अटॅक होत होता. मग तिथं स्थानिकरित्या आम्हाला भयंकर प्रेशर होतं की त्याला तुम्ही कन्फाईन हे करा, केजिंग ऑपरेशन करा, त्याला रेस्क्यू करा असं. मग तिथले जे स्थानिक आमदार आहेत, रवींद्र वायकर साहेब, तेव्हाचे तत्कालीन आमदार साहेब, त्यांनी मला बोलवलं आणि आम्हाला वनविभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्हाला झापायला सुरुवात केली की दिस इज डेंजरस, इथं कुणाचा जीव गेला तर तुम्ही काय करणार, तुम्ही हे केजिंग ऑपरेशन केलं पाहिजे. मग मी सरांना म्हटलं की सर मला थोडासा तुम्ही टाइम द्या आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. आणि मग मी सरांना सांगितलं की सर ही T-33 आणि T-34 या 2 बहिणी आहेत आणि याच्यामध्ये T-34 जी आहे ती नॉर्मल आहे, पण T-33 अटॅक करते आणि या व्हीनसच्या मुली आहेत आणि यांचा बाप रेग्युलस आहे आणि यांची आजी लुना आहे आणि आणि हे सगळे L-90 नावाच्या मेलचा क्लॅन आहेत. तर आमदार वायकर साहेब इतकं आश्चर्याने मला म्हटले की या सगळ्यांची बारशी तुम्ही कधी घातली आणि हे सगळे काय आहे प्रकार, म्हणजे तुम्ही व्हीनस, रेग्युलस, हु इज व्हीनस, हु इज रेग्युलस, हु इज लुना. मग मी साहेबांना सगळं सायंटिफिक वर्क जे वनविभागानं आतापर्यंत केलेलं आहे आणि काही तुमच्यासारखेच जे वाईल्ड लाईफ प्रेमी आहेत, वाईल्ड लाईफ सायन्समध्ये काम करणारे जे यंग मुलं मुली आहेत, जे मुंबईमध्ये सेंट झेवियर्स कॉलेज आणि इतर चांगल्या इन्स्टिट्यूट, म्हणजे एकच नाही, चांगल्या इन्स्टिट्यूट्समध्ये जे वाईल्ड लाईफ सायन्समध्ये काम करणारे मुलं आहेत, त्यांची मदत घेऊन हे आम्ही तिथं ऍक्टिव्हिटी आरेमध्ये केली होती की लेपर्ड्सना आम्ही त्यांच्या रोझेट पॅटर्नवरून त्यांना आयडेंटिफाय केलं होतं की म्हणून आम्हाला माहित होतं की T-33 आणि T-34 या दोन्ही मुली ज्या आयडेंटिकल दिसतात त्या दोघीही व्हीनसच्या मुली आहेत. आणि व्हीनस कुठं असते तर आरे मिल्क कॉलनीच्या गोडाऊन्समध्ये असते. मग व्हीनस कुणाची मुलगी आहे तर ती लुनाची आहे. असं हे जे सगळं सिस्टीम जे होतं ते एवढ्या वर्षांच्या मॉनिटरिंगमुळे होतं आणि एवढा डेटा जो कंपाईल झालेला होता त्याच्यावरती सायंटिफिकली जेव्हा वर्क केलं होतं की कुठल्या रिजनमध्ये कोण लेपर्ड आहे आणि कुठल्या रिजनमध्ये कुठं हे सगळं म्हणजे कुठला लेपर्ड कुठे आहे आणि हे का होतंय, तेव्हाच त्याला आम्ही व्यवस्थित त्या विथ दोज सायंटिफिक एव्हिडन्सेस आम्ही त्याला लोकेट करू शकतो. तर मग त्याच्यानंतर आम्ही मग पर्टिक्युलरली T-33ला रेस्क्यू ऑपरेशन करून आणि तो T-33चा रेस्क्यू ऑपरेशन का मनाला मला घर करून गेलेलं आहे ती गोष्ट आणि मला त्या गोष्टीचा अजून पण वाईट वाटतं. कारण दिवाळीचा दिवस होता आणि पहाटे 5:45 मला फोन आला. दिवाळीच्या पहाटेची आंघोळ सगळ्यांची चालू असते आणि मला फोन आला की मॅडम इथे अटॅक झालेला आहे, लेपर्ड अटॅक झालेला आहे आणि एका 1.5 वर्षाच्या मुलीला बाळाला लेपर्डनं नेलेलं आहे म्हणजे आणि असं आहे. तर नंतर 5:15 फोन आला की मॅडम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आम्ही त्या बाळाला आणि ते काय शेवटचे श्वास चालू आहेत आणि ते बाळ गेलेलं आहे. आणि तेव्हा मी ॲक्च्युली सुट्टी होती म्हणून नुकती कोल्हापूरला आले होते मी आणि मी 6:30 मी कोल्हापुरातून स्टार्टर मारला होता. मग त्याच्यानंतर मी तिथे पोचले आरे मिल्क कॉलनीमध्ये आणि त्या घरात जेव्हा मी गेले तर त्या बाळाची आई आहे ना तिला मी भेटायला गेले तर तिनं मला आहे ना त्या बेबीचे जे कपडे होते ते सगळे तिनं माझ्या नाकामध्येच कोंबले की हा माझ्या बाळाचा वास आहे, तू माझ्या बाळाला शोधून आण. आणि मला ती इतकी रडत होती तिची आई त्या बेबीची
की मला ते अजून पण मला त्रास होतो त्या गोष्टीचा, की असं कसं घडलं. आणि त्याच्यात काय झालं की वनविभागाने तिच्याच घराच्या बाहेर एक अवेअरनेस सेशन घेतला होता त्याच्याच आधी एक 4 दिवस, की तिथं लेपर्डचं अस्तित्व आहे आणि तिथं SOP पण तिच्याच घराच्या बाहेर चिकटवली होती की आपण कसं राहिलं पाहिजे, आपण किती सेफ राहिलं पाहिजे असं. म्हणून मग आम्ही कायम वनविभागाच्या वतीने अवेअरनेस करत असतो की वेर देर आर, आजूबाजूला जेव्हा तुम्ही लिव्हिंग विथ लेपर्ड ज्या कॉन्सेप्टमध्ये, आता आरे मिल्क कॉलनीमध्ये आजूबाजूला आहेत तिथे लेपर्ड्स, तर तिथं काय SOPनी आपण पण राहिलं पाहिजे. आता कसं झालं की त्या आईची पहाटेची आंघोळ झाली होती दिवाळीची, आणि ती घरातून एक 20 मीटरवर असणाऱ्या देवळामध्ये दिवा लावायला गेली. तिला हे लक्षातच आलं नाही की तिच्या मागोमाग तिचं बाळ मागे चालत आलेलं आहे, आणि मग ते मागच्या मागं उचललं गेलं पहाटेच्या वेळेमध्ये. तर हा जो अवेअरनेस आहे तो अवेअरनेस सेशन्स तिथं मुंबईकर्स फॉर SGNP म्हणून एक ग्रुप आहे की ज्या ग्रुपनी आतापर्यंत 1000 ते 1500 प्लस अवेअरनेस सेशन्स घेतलेले आहेत. तर आम्ही कायम लोकांना कळकळीनं हेच सांगत असतो की तुम्ही अवेअर असलं पाहिजे, तर असे इन्सिडेन्सेस घडणार नाहीत असं. बरोबर. आणि ती जी T33 होती जिच्यामुळे हे घडलं होतं, त्या T33ला पुढं आम्ही रेस्क्यू आणि केजिंग ऑपरेशन करून, ट्रॅपिंग ऑपरेशन करून, शासनाची परमिशन मिळाली होती, तिला आम्ही तिथनं केजिंग ऑपरेशन करून रेस्क्यू केलं, आणि आता सध्या ती संजय गांधी नॅशनल पार्कच्या रेस्क्यू सेंटरमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये वन्य प्राण्यांचा समावेश असल्यामुळे अनेक आव्हाने आणि धोके उद्भवतात. अशा वेळी तुमच्या मनात काय विचार येतात? आव्हाने धोके हे जरी असले तरी आता दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ आवर सर्व्हिस. आणि जेव्हा कॉन्झर्वेशनसाठी काम करायचं आहे, जेव्हा ट्रेनिंग मिळालेलं आहे, तर तेवढा तुमच्यात हाय हेडेडनेस असला पाहिजे की इफ यू आर वर्किंग टुवर्ड्स कॉन्झर्वेशन तर आव्हानंही येणारच आहेत. तर ती आव्हानं पॉझिटिव्हली आपण घेऊन कसं पुढे जायचं आहे याचाच मी विचार करते. तुम्ही वन आणि वन्यजीवांची संबंधित गुन्ह्याचा व्यवस्थापन कसे करता? वन आणि वन्यजीव व्यवस्थापन म्हणजे गुन्ह्यांच्या बाबतीत आमच्या डिपार्टमेंटचं खूप चांगलं मोडस ऑपरेंडी आहे. त्याच्यात वाईल्ड लाईफ क्राईम केसेस पण चांगल्या प्रकारे आमच्या SOPs आहेत डिपार्टमेंटच्या, इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात त्या पद्धतीने. आणि आमच्याकडे रेंज फॉरेस्ट ऑफिसेसच्या म्हणजे RFOsच्या टीम्स असतात, आणि सगळं ॲज पर नॉर्म्स आणि नियमानुसारच केलं जातं. बरं. तुमच्या कामाचा कोणता भाग लोकांना फारसा माहीत नाही किंवा गैरसमज होतो? माझ्या बाबतीत गैरसमज म्हणजे काय माहितीये का, माझं स्पष्ट वक्तेपणा, की मला एखादी गोष्ट जर खटकली किंवा एखादी गोष्ट मला आवडली नाही म्हणजे जी नियमात नसेल किंवा काय असेल, तर त्या ठिकाणी मी कनिष्ठ वरिष्ठ असं काही बघत नाही. आणि ते बहुतेक लहानपणापासून घरात सगळ्यात मोठी अक्का असल्यामुळे डेव्हलप झालं असेल की मला कम्युनिकेशन स्किल्स माझे टू एक्सप्रेस असे आहेत. त्याच्यामुळे मला जे वाटतं ते स्पष्ट आणि कणखरपणे मला ते मांडायला आवडतं, आणि हा माझा स्वभावाचा एक अंतर्भूत भाग आहे, आणि तो मी कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये पण काम करताना मी माझा हा जो माझा स्वभावाचा किंवा पर्सनॅलिटीचा पार्ट आहे, दॅट आय ऑलवेज लाईक टू एक्सप्रेस व्हॉट आय थिंक, आणि मी त्या बाबतीत कुठंही हेजिटेट करत नाही. मला जे वाटतं ते स्पष्टपणे मी वरिष्ठांना देखील स्पष्टपणे मला जे वाटतं ते मांडते. आणि तुमच्या कामाचा कोणता असा भाग आहे जे लोकांना माहित नाहीये? माझ्या कामाचा कोणता भाग असा म्हणजे तो छुपा म्हटला तरी चालेल, कारण का मी MBA इन HR आहे. MBA पण केलंय, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केलेलं आहे. आणि मला माझ्या डिपार्टमेंटच्या स्टाफच्या प्रती सुद्धा त्यांचे HR प्रॅक्टिसेसमध्ये पॉझिटिव्हली प्रत्येकाला मदत व्हावी असं मला वाटत असतं, आणि त्या दृष्टिकोनाने मी छुप्या पद्धतीने का असे ना मी पॉझिटिव्ह काम करत असते. आणि यासाठी मला मोटिवेशन या बाबतीत म्हणजे ह्युमन रिसोर्स हँडल कसं करायचं आणि लोकांशी वागायचं कसं
ह्याच्यासाठी सगळ्यात मोठं रोल मॉडेल कोण असेल तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये सुनील लिमये सर, की सर PCCF वाईल्ड लाईफ म्हणून रिटायर झाले आणि ते खूप उच्च पदस्थ होते. कोल्हापूरचेच लिमये सर. आणि लिमये सरांचे जे मॅन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या प्रत्येक ऑफिसरनी, नॉट इन फॉरेस्ट डिपार्टमेंट बट इन ऍडमिनिस्ट्रेशन एव्हरीवेअर, की प्रत्येकाने सरांच्या मॅन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस नक्की आत्मसात कराव्यात असं मला वाटतं. त्या सरांना मी ऑब्झर्व करूनच बऱ्याच गोष्टी शिकले आणि फॉर दॅट ही इज एपिटोम ऑफ दॅट. आणि ते म्हणून आहे, आय फॉलो दॅट. मी अलीकडे वन्यजीवांच्या घटत्या संख्येबद्दल वाचत आहे. तर जे अॅनिमल पॉप्युलेशन डिक्लाइन होत आहे या प्रजातींच्या संवर्धन करण्यासाठी सध्या कोणते प्रयत्न सुरू आहेत का? ऍक्च्युली संवर्धनाच्या ऍक्टिव्हिटीज डिपार्टमेंटच्या भरपूर प्रमाणात आहेत आणि म्हणजे त्याच्यात मरीन बायोडायव्हर्सिटी जी आहे त्याच्या मरीन अॅनिमल्ससाठी वेगळ्या पॉलिसीज आहेत, इवन याच्यासाठी वेगळ्या पॉलिसीज आहेत. म्हणजे टायगर कॉन्झर्वेशनच्या पॉलिसीज वेगळ्या आहेत, इतर बर्ड्सच्या कॉन्झर्वेशनच्या पॉलिसीज विविध आहेत. डिपार्टमेंटचं खूप प्रोडक्टिव्ह असं काम आहे. म्हणजे सिन्स लास्ट 2 to 3 डिकेड्स डिपार्टमेंटच्या महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचा प्रेझेन्स जो आहे इन टर्म्स ऑफ कॉन्झर्वेशन तो उल्लेखनीय आहे. त्यात कसं झालेलं आहे की इको सेन्सिटिव्ह झोन्स हे जे डिक्लेअर झालेले आहेत तर ते इको सेन्सिटिव्ह झोन्समुळे सुद्धा खूप फरक पडलेला आहे कॉन्झर्वेशन ऍक्टिव्हिटीज. तुम्ही वनात एवढा वेळ घालवल्यानंतर तुमच्या जीवनाविषयी दृष्टिकोन कसा बदलला हे तुम्ही सांगितलंयच, पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी कुठली वाटते तुम्हाला? मला सगळ्यांना जीवनाविषयक असणाऱ्या दृष्टिकोनाच्या बाबतीत मला या आत्ताच्या युथ पॉप्युलेशनला मला तो मेसेजेस कन्व्हे करायचा आहे की तुमचा जीवनाविषयक जो दृष्टिकोन आहे ना, म्हणजे आपण फक्त ह्युमन सेंट्रिक अप्रोच ठेवतो. आता जेव्हा जेव्हा आमच्याकडे पण रेस्क्यू ऑपरेशन्स होतात ना तर गावकरी कसे म्हणतात की तुमचा बिबट्या आहे त्याला घेऊन जावा, तुमचा वाघ आहे त्याला घेऊन जावा. तो तुमचा आमचा कुणाचा नाहीये, तो सर्वांचा आहे, त्याचा पण प्रेझेन्स आहे. सगळ्यात मेन म्हणजे तुमचा हा प्रश्न जो आहे ना याच्यात मला आवर्जून उत्तर द्यायचं आहे की आपण फक्त ह्युमन सेंट्रिक अप्रोच ठेवतो. जमिनीची मालकी आपली का तर आपण कागद तयार केला, सातबारा आपण तयार केला, पण नेचरनं त्या जमिनीवर बाकीच्या झाडांना सुद्धा येण्याचा राईट दिलेला आहे. तर त्या झाडांची मालकी पण आपणच सिद्ध करतो. आपण म्हणतो की एका ठराविक भिंतीच्या पलीकडे यायचं नाही कुणी, मग ट्रेसपासिंग, दिस प्रॉपर्टी बिलॉंग्स टू मी. ही ट्रेसपासिंगची कॉन्सेप्ट वाईल्ड अॅनिमल्सना माहितीये का? नाही. एका वाईल्ड अॅनिमलला माहितीये का की या भिंतीच्या पलीकडे मी जायचं नाहीये किंवा या भिंतीच्या पलीकडे ट्रेसपासिंग होणार, दॅट इज नॉट माय होम. हू हॅज क्रिएटेड दिस? ह्युमन्स हॅव क्रिएटेड दिस. आपण सगळे लिनियर प्रोजेक्ट्सना, मोठ्या मोठ्या रोड्सना, डॅम्सना, ब्रिजेसना विकासात्मक कामं म्हणतो, डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स म्हणतो. हू हॅज गिव्हन दिस डेफिनेशन ऑफ व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट? ओनली कॉन्क्रीट वर्क्स, इज इट अ डेव्हलपमेंट? मग इन टर्म्स ऑफ नेचर, इन टर्म्स ऑफ सस्टेनेबिलिटी, पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये 500,000 वर्षानंतरच्या आपल्या येणाऱ्या जनरेशन्ससाठी व्हॉट आर वी गोइंग टू आन्सर? जर प्रत्येकच गोष्ट एक्सप्लोर करून आपण जर स्वतःसाठीच युटिलिटी करणार असलो, त्याच्यामुळं आपल्या प्रत्येकाची जी आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतरची जी युटिलिटी व्हॅल्यू आहे, द रिसोर्सेस विच वी युटिलाइज, ते जितके मॅक्सिमम मिनिमम असतील तर दॅट इज वन स्टेप टुवर्ड्स कॉन्झर्वेशन. वन अधिकारी बनण्याच्या इच्छा असलेल्या व्यक्तीला तुम्ही कोणता सल्ला द्याल? वन अधिकारी बनण्याच्या इच्छा असणाऱ्या व्यक्तीला तर मी सांगेन बेस्ट फील्ड आहे, बेस्ट डिपार्टमेंट आहे, वर्सटाईल वर्क्स आहे. तुम्हाला वाईल्ड लाईफ विंग मध्ये काम करता येतं, तुम्हाला अर्बन फॉरेस्ट्रीमध्ये प्लांटेशन्समध्ये काम करता येतं, तुम्हाला वेगवेगळ्या स्पीशीजच्या कॉन्झर्वेशनमध्ये काम करता येतं. यू नेम द फील्ड अँड इट इज नॉट इन फॉरेस्ट्री असं नाहीये. वर्सटाईल वर्क्स आहेत,
खूप छान एक्सपिरियन्स येतो. आणि हे जे एक ऑक्युपेशन आहे ते एक नोबल ऑक्युपेशन आहे, ज्याला इथिकल व्हॅल्यू खूप हाय आहे. हा, त्याच्यामुळे आय ऑल्सो फील ब्लेस्ड दॅट आय हॅव गॉट अन अपॉर्च्युनिटी इन दिस लाईफ टू कॉन्झर्व, अँड आय एम इन द डिपार्टमेंट टू कॉन्झर्व अँड द नॅचरल रिसोर्सेस, अँड बेसिकली आय एम इन द डिपार्टमेंट टू प्रोटेक्ट. तर हे जे मला मिळालेली आहे संधी, त्या संधीचा माझ्या या आयुष्यामध्ये तरी मला नक्की, मी याच्यासाठी ऋणी आहे. आणि हे करिअर मिळालं म्हणून सुद्धा मला आय फील आय एम ब्लेस्ड. आणि याचं मी पुरेपूर कसं जस्टिफाय करू शकेन याचा मी सतत प्रयत्न करत राहते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे खूप असं एंडलेस फील्ड आहे आणि खूप काम करण्यासारखं आहे. हो, एंडलेसच आहे, अगदी करेक्ट वर्ड आहे हा, की इट इज अ एंडलेस फील्ड. आता थोडा विषयाला सोडून प्रश्न विचारते. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील एअर पिस्तूल नेमबाज आहात आणि 14 राष्ट्रीय पदके तसेच 2004च्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल सुद्धा तुम्हाला मिळाले. तर एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून खेळल्याने तुमच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीस मदत झाली का? आणि त्याच्या वन अधिकारी म्हणून तुमच्या प्रवासावर काही परिणाम झाला का? डेफिनेटली सुहानी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तरी मला ह्याचा खूप उपयोग झाला. कारण कसं झालं की शूटिंगच्या कॉम्पिटिशन्समुळे मी ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे प्रवास केलेला होता. आणि बाहेरच्या देशात सुद्धा प्रवास केला. त्याच्यामुळे त्या मला पूर्ण ओव्हरऑल एक्सपोजर हे खूप चांगलं मिळालं होतं, ज्याचा माझ्या पर्सनॅलिटीवरती एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला होता. याचा मला नक्कीच माझ्या इंटरनॅशनल मेडलचा, माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमुळे कम्युनिकेशन स्किल्स वाढले होते. आणि त्याचा मला MPSCच्या इंटरव्ह्यूला खूप फायदा झाला. लेटर ऑन सुद्धा मी डिपार्टमेंटमध्ये जेव्हा जॉईन झाले, तर जॉईन झाल्यानंतर सुद्धा आता सध्या माझी खूप इच्छा आहे की माझ्या स्टाफला माझ्या या शूटिंगच्या स्किलचा उपयोग व्हावा. कारण का रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये प्राण्यांना ट्रँक्युलाइज वगैरे करण्यासाठी तर त्यासाठी गरजच आहे. आणि हा जो पार्ट आहे तो माझ्याकडून माझ्या स्टाफला याचा फायदा व्हावा असं माझी इच्छा आहे आणि त्या दिशेने मी काम देखील करणार आहे. तर हो, डेफिनेटली बिईंग अ स्पोर्ट्स वुमन. आणि स्पोर्ट्स, तुम्हाला मी एक सांगते की स्पोर्ट्स तुम्हाला आयुष्यामध्ये ना हार पचवण्याची ताकद शिकवतो. एक स्पोर्ट्समन असतो ना, तो कधीच कायम जिंकत नसतो, कधी कधी हारत पण असतो. आणि त्याच्यात मध्ये ती हार पचवण्याची ताकद आलेली असते. आणि ज्या मनुष्यामध्ये हार पचवण्याची ताकद आहे तो लाईफमध्ये त्याच्या प्रत्येक स्टेपला सक्सेसफुल होण्याची सुद्धा त्याच्यात तितकीच ताकद आहे. तर म्हणूनच बिईंग अ स्पोर्ट्स वुमन अँड बिईंग इन टू अ डिपार्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, it is a good combination for me for my growth and for my department's growth also. आणि ओव्हरऑल मी सांगते की या सगळ्या जर्नीमध्ये ॲज अ महिला अधिकारी सगळ्या जर्नीमध्ये फॅमिली एफर्ट महत्वाचा असतो. आणि बेसिकली माझ्या हजबंडचा, संदीप पाटील, ही इज व्हेरी सपोर्टिव्ह. त्यांनी मला वेळोवेळी इतकी सपोर्ट केलेला आहे ना की राईट फ्रॉम माय प्रिपेरेशन्स टू माय दिस जर्नी. कारण का मी प्रिपेरेशन करत होते तेव्हा सुद्धा स्ट्रगलिंग होतं सगळं. त्याच्यानंतर वेन आय गॉट सिलेक्टेड, माझं 2 वर्षाचं देहरादूनचं ट्रेनिंग होतं. आफ्टर दॅट देहरादूनच्या ट्रेनिंग नंतर आय गॉट पोस्टेड इन यवतमाळ. लेटर ऑन आय गॉट पोस्टेड इन ठाणे अँड नाव आय एम पोस्टेड इन रत्नागिरी. तर सिन्स लास्ट 11 years माय हजबंड इज टू मच सपोर्टिंग टू मी की तुझं करिअर आहे, यू आर डुईंग अ गुड नोबल वर्क, तो यू गो अहेड. तर प्रत्येकाला फॅमिली सपोर्ट हा मिळाला पाहिजे. तर माझ्यासारख्या महिला, माझ्यासारख्या ज्या मुली ज्या प्रयत्नशील आहेत तर त्यांना नक्कीच त्या त्यांच्या कपॅसिटीजना न्याय देऊ शकते असं वाटतं. फॅमिली सपोर्ट खूपच इम्पॉर्टंट गरजेचं आहे. तुमच्या लाईफ पार्टनरचा सपोर्ट गरजेचा आहे. तुम्हाला महिलांना मोटिवेट करायला पाहिजे. त्यांच्यातले जे टॅलेंट आहे ते घरातल्या मेंबर्सनी रेकग्नाइज केलं पाहिजे, त्यांना बूस्ट केलं पाहिजे त्यांच्या टॅलेंटला. असं हे सगळं जर्नी आहे. हो, तुमची जर्नी खूपच इन्स्पायरिंग आहे. आणि तुमच्या वेळेसाठी आणि अनुभव शेअर केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मॅम.
एक महिला वन अधिकारी म्हणून तुमची वाटचाल केवळ माझ्यासाठी नाही तर अनेक मुलींसाठीही प्रेरणादायी असेल याची मला खात्री आहे. तुमचा प्रवास, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचं कर्तृत्व नक्कीच अनेकांना पुढे जाण्यासाठी आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी प्रेरित करेल. पुन्हा एकदा तुमच्या वेळेसाठी आणि तुमच्या प्रवासाबद्दल सांगितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. अशाच आणखी भागांसाठी जोडलेले राहा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि ऐकत राहा. अशाच आणखी भागांसाठी जोडलेले राहा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू.